नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, मागील भागामध्ये आपण डिसजंक्शन आणि निगेशन याबद्दल अभ्यासलं. आजच्या भागामध्ये आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मधील अत्यंत महत्वाचे असे दोन भाग म्हणजेच निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रहो, सुरुवात करूया निगेशन ऑफ कंजंक्शन पासून. मित्रहो, कंजंक्शन म्हणजे काय? तर जसं की तुम्ही अभ्यासलेलं आहे, ज्या वेळेला कोणतेही दोन सिंपल स्टेटमेंट आपण त्यांना कंपोनंट स्टेटमेंट असं देखील म्हणतो. जर आपण कोणत्याही दोन कंपोनंट स्टेटमेंटला जर अँड या कनेक्टिव्हच्या साहाय्यानं जर कनेक्ट केलं तर मित्रहो आपल्याला काय मिळतं? कंजंक्शन मिळतं. तर मित्रांनो, असं जे कंजंक्शन टाईपचं जे कंपाऊंड स्टेटमेंट असतं याचं निगेशन कसं करायचं ते आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रहो, याच्यासाठी आपण डी मॉर्गन्स लॉचा वापर करतो. कशाचा? डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गनचे दोन लॉज आहेत. पहिला जो लॉ आहे हा लॉ कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन याच्या निगेशनच्या संबंधित आहे. तर जो दुसरा लॉ आहे हा कंपाऊंड स्टेटमेंट जे डिसजंक्शन टाईपचं असतं त्याच्याशी संबंधित आहे. सुरुवातीला मी डी मॉर्गन्स लॉ जे आहेत हे लिहून दाखवतो आहे. तर मित्रांनो, जे आपले डी मॉर्गन्स लॉ जे आहेत डे मॉर्गन्स लॉ, ओके. तर डे मॉर्गनचे दोन लॉज आहेत मित्रांनो, डे मॉर्गन्स लॉज, ओके. तर त्यापैकी जो पहिला आहे तो आहे निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्वल्स टू निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. मित्र हो, जर पहिला लॉ आपण व्यवस्थित पाहिला तर आपल्या लक्षात येतंय की पी आणि क्यू यांचं कंजंक्शन आहे आणि जर त्याचं निगेशन करायचं असेल तर आपण पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घेतो म्हणजे निगेशन पी, कंजंक्शनच्या ऐवजी काय घेतो? डिसजंक्शन, आणि नंतर दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन लिहितो. ओके. तर जो दुसरा लॉ आहे तो असा आहे निगेशन ऑफ P disjunction Q equals to negation P conjunction. म्हणजे पहिल्या फंक्शनचं काय झालेलं इथं? निगेशन. डिसजंक्शनच्या ऐवजी काय आलं? कंजंक्शन, आणि मग दुसऱ्या फंक्शनचं निगेशन. ओके. तर मित्र हो, हे आहेत दोन डे मॉर्गन्स लॉज. ओके. तर मित्रांनो, या डे मॉर्गन्स लॉ वरती डिपेंड असणारे कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया कंजंक्शनच्या निगेशन पासून. एक निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. मित्र हो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिक्स हा सर्वात सोपा विषय आहे. मॅथमॅटिक्स सारखा सोपा विषय सायन्स मध्ये इतर कुठचाही नाही. आपण फक्त समजावून घ्या. मित्र हो, मी तुम्हाला 100% खात्री देतो की जर तुम्ही मी शिकवलेलं जर व्यवस्थित समजावून घेतलं तर हे आयुष्यभर तुमचं विसरणार नाही. तुम्हाला जेई, MST CET किंवा तुमची बोर्ड एक्झाम या सर्व एक्झाम मध्ये तुम्ही मॅथ सारखा जो सोपा विषय आहे याला 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेऊ शकता. केवळ गरज आहे ते समजून घेण्याची. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही हे प्रत्येक पॉइंट समजावून घेत चला, आणि जर काही तुम्हाला शंका असेल तर आवर्जून विचारत चला. तर निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. मित्र हो, निगेशन ऑफ कंजंक्शन समजावून देताना पुन्हा एकदा मी तुम्हाला डी मॉर्गनचा जो पहिला लॉ आहे ज्याच्यावरती हे डिपेंड आहे तो पुन्हा एकदा सांगतोय. मित्र हो, जर एखादं कंपाऊंड स्टेटमेंट
टी कंजंक्शन क्यू टाईपचा असेल आणि त्या स्टेटमेंटचं आपल्याला जर निगेशन घ्यायचं असेल तर आपण काय करतो, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन आणि मग दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घेतो. ओके, तर आपण एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाच्या माध्यमातून निगेशन ऑफ कंजंक्शन नेमकं कसं घडतं हे पाहूया. ओके, तर मी पहिलं उदाहरण घेतोय तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. 2 is the even prime number. 2 is the even prime number and 9 is the square of 3. 9 is the square of 3. ओके मित्र हो, हे आहे आपल्याकडे एक कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आणि हे कंपाऊंड स्टेटमेंट याच्यामध्ये अँडचा उल्लेख झालाय म्हणजे हे काय आहे आपल्यासाठी कंजंक्शन आहे. ओके, तर आता मित्रांनो याचं निगेशन कसं करायचं, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आणि कशा पद्धतीनं याचं निगेशन वर्बल आणि सिम्बॉलिक दोन्ही फॉर्म मध्ये लिहायचं ते आता आपण पाहूया. ओके, तर मित्र हो, स्पष्ट दिसतंय की इथं दोन स्टेटमेंट आलेले आहेत. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आहे 2 इज द इवन प्राईम नंबर. ओके, या स्टेटमेंटला आपण काय करूया, पी असं नॉमिनेट करूया. ओके, आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे 9 इज द स्क्वेअर ऑफ 3 याला आपण क्यू असं म्हणूयात. काय हरकत आहे. चला तर सुरुवातीला आपण काय करूया, लेट P2 is the even prime number. ओके, आता Q कोणाला म्हटणार आहे आपण, 9 is the square of 3. आपण कोणाला Q म्हणतोय, 9 is the square of 3. ओके मित्र हो, आता आपल्याकडे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आहे कंजंक्शन टाईपचं. ओके, आणि आता याचा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल, सिम्बॉलिक फॉर्म तो कसा असेल, P कंजंक्शन Q. ओके, गिवन स्टेटमेंट ओके, गिवन स्टेटमेंट काय आहे मित्रांनो आपलं, 2 is the even prime number and 9 is the square of 3. ओके मित्र हो, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, सिम्बॉलिक फॉर्म. ओके मित्र हो, आपण पाहिलंय की सुरुवातीला आपण पहिल्या स्टेटमेंटला P असं म्हटलंय. ओके, आणि दुसऱ्या स्टेटमेंटला काय म्हटलंय, Q असं बोललोय आपण. तर मग सिम्बॉलिक फॉर्म काय होईल त्या स्टेटमेंटचा, P कंजंक्शन Q. ओके, P कंजंक्शन Q. ओके, आता निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट जे आहे हे कसं मिळेल आपल्याला, अकॉर्डिंग टू दी निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. ओके, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट काय असणार आहे आपलं, निगेशन ऑफ P conjunction Q. But as per the De Morgan, negation of this is negation P disjunction negation Q. Okay, negation P disjunction negation Q. आता negation in verbal form, negation in verbal form. ओके मित्र हो, आता याचा निगेशन इन वर्बल फॉर्म करताना आपल्याला P हे जे स्टेटमेंट आहे याचं निगेशन हवंय. ओके, आता P हे स्टेटमेंट काय आहे आपलं, 2 इज द इवन प्राईम नंबर.
ओके, मग याचं निगेशन कसं होईल? आपण निगेशन ऑलरेडी अभ्यासलंय, त्याच्यामध्ये आपल्याला नॉट इन्सर्ट करावं लागेल. म्हणजे कसं होईल? निगेशन p इज इक्वल टू 2 इज नॉट द इवन प्राईम नंबर. ओके, आणि निगेशन q कसं होईल मित्रांनो? 9 इज नॉट द स्क्वेअर ऑफ 3. 9 इज नॉट द स्क्वेअर ऑफ 3. मग या दोघांचं आपल्याला काय घ्यावं लागेल? आता डिसजंक्शन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल मित्रांनो? डिसजंक्शन. आणि मग आपलं जे स्टेटमेंट आहे ते कसं मिळेल सांगा बरं? हा, तर स्टेटमेंट कसं होईल? 2 is not the even prime number. ओके, आता मी काय घेणार आहे अँडच्या ऐवजी? or 9 is not the square of 9 is not the square of 3. 9 is not the square of 3. तर मित्रहो, हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मी तुम्हाला हे अतिशय डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कसलीही अडचण येऊ नये. ओके, तर मित्रहो, म्हणजे काय थोडक्यात? तर एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन फाइंड आउट करताना आपण कंपाऊंड स्टेटमेंट हे आपल्याकडं 4 टाईपचे असतात. एक म्हणजे कंजंक्शन टाईपचं, डिसजंक्शन टाईपचं, इम्प्लिकेशन टाईपचं आणि डबल इम्प्लिकेशन टाईपचं. त्यापैकी आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शन अभ्यासलंय. ओके, त्यामुळे आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं निगेशन करतोय. आजच्या या भागामध्ये आपण याचं निगेशन अभ्यासल्यानंतर पुढचा जो भाग अभ्यासणार आहोत तो असणार आहे इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन अंडरस्टँड करून घेण्याचा. परंतु कंजंक्शन आणि डिसजंक्शन जे आपण शिकून घेतलेलं आहे त्याला अगोदर कंप्लीट करून देण्याचा माझा हेतू आहे. त्यामुळं मी तुम्हाला निगेशन ऑफ कंजंक्शन कसं करायचं ते सध्या शिकवतोय. तर त्याच्यामध्ये आपण पहिलं स्टेटमेंट घेतलेलं आहे 2 इज द इवन प्राईम नंबर अँड 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. ओके, आणि याचं आपल्याला निगेशन हवंय. तर याचं निगेशन करताना आपण अगदी सिंपल काय केलं? सुरुवातीला p पहिल्या स्टेटमेंटला, ओके, दुसऱ्या स्टेटमेंटला काय केलं? q कन्सिडर केलं आपण. ओके मित्रांनो, पहिल्याला आपण काय कन्सिडर केलंय? p. दुसऱ्याला काय कन्सिडर केलं? q. ओके, मग गिवन स्टेटमेंट जे आहे त्यानुसार ह्या p कंजंक्शन q जे आहे आपल्याला दिलेलं ते गिवन स्टेटमेंट लिहून घेतलं आपण. मग गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट तयार करून घेतलं ऍज पर द डी मॉर्गन्स लॉ. ओके, आणि मग आपण पाहतोय की अकॉर्डिंग टू द डी मॉर्गन्स लॉ पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यावं लागेल. पहिलं स्टेटमेंट आहे आपलं 2 इज द इवन प्राईम नंबर. मग याचं निगेशन घेतलं आपण. याचं निगेशन कसं येणार आहे? 2 इज नॉट द इवन प्राईम नंबर. अगदी सिंपल आहे. मग आपण लिहिलं 2 इज नॉट द इवन प्राईम नंबर. ओके, मग पुढे काय आहे? कंजंक्शनच्या ऐवजी काय होणार आहे? डिसजंक्शन होणार आहे. पण डिसजंक्शन म्हणजे काय? ऑर. मग आपण लिहिलं ऑर, आणि मग निगेशन ऑफ क्यू म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटचं देखील निगेशन हवंय आपल्याला. मग कसं होईल? 9 इज नॉट द स्क्वेअर ऑफ 3. मग अशा प्रकारे आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट जे आपलं कंजंक्शन टाईपचं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन इथं मिळालेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला याच्यात अजून एक दुसरं उदाहरण घेऊन आपलं जे निगेशन आहे कंपाऊंड स्टेटमेंटच म्हणजेच कंजंक्शन टाईपचं सुरुवातीला ते एक्सप्लेन करतो. अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल हे सोपं वाटेल. ओके, दुसरं उदाहरण मी घेतोय. द फंक्शन इज not differentiable. The function is not differentiable. Okay, and it is continuous. The function is not differentiable and it is continuous. ओके, तर मित्रांनो हे स्टेटमेंट आहे आणि आपल्याला याचं आता निगेशन हवं आहे. तर आपण कशा पद्धतीनं करतो ते पाहूयात. मित्रांनो, मी तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट सांगतोय. तुम्ही ही गोष्ट अगदी व्यवस्थित पद्धतीनं ऐका आणि पहा. पहिली महत्वाची गोष्ट मित्रांनो, कुठल्याही स्टेटमेंटला आपण p q r s असं ज्यावेळेस नॉमिनेट करतो, ओके, त्यावेळेला कधीही
निगेटिव्ह स्टेटमेंट नॉमिनेट करायचं नाही. ओके, नेहमी अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य हे आपण नॉमिनेट करतो. आता पहिलं जे स्टेटमेंट आहे आपलं, द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, याला आपण पी म्हणू शकत नाही. का बरं? तर याच्यामध्ये काय आहे? नकार आहे, नॉट आहे. ओके, तर मग आपल्याला पी कोणाला कन्सिडर करावं लागेल? द फंक्शन इज डिफरन्शिएबल. कोणाला कन्सिडर करावं लागणार आहे आपल्याला? द फंक्शन इज डिफरन्शिएबल. तर आपण पी कोणाला कन्सिडर करतोय पहा आता इथं, लेट. मी मुद्दाम हे वाक्य तुमच्यासाठी घेतलंय कारण बऱ्याचदा मुलं काय करतात, नकारार्थी वाक्याला पी असं कन्सिडर करतात आणि मग सगळं उत्तर चुकून जातं. तर लेट पी the function is differentiable. The function is differentiable. ओके, चला क्यू. आता इट इज कंटिन्युअस म्हणजे फंक्शन बद्दलच बोललंय. ओके, द फंक्शन. आता मी इट इज कंटिन्युअस असं पण म्हणू शकतो, परंतु मी मुद्दाम इट कोणाबद्दल लिहिलंय? द फंक्शन बद्दल, म्हणून मी द फंक्शन लिहितोय. द फंक्शन इज कंटिन्युअस. द फंक्शन इज कंटिन्युअस. मित्रांनो, हे झालं आपलं नॉमिनेट करणं. ओके, आता आपण फंक्शन जे आहे म्हणजे गिवन स्टेटमेंट जे आहे ते लिहिणार आहोत. यानंतर आपण काय लिहिणार आहोत? गिवन स्टेटमेंट. ओके, गिवन स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट. आपलं गिवन स्टेटमेंट काय आहे? द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल अँड इट इज कंटिन्युअस. द फंक्शन is not differentiable. ओके, मी मुद्दाम हे खाली लिहितो. द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल and it is continuous. ओके, तर मित्र हो, मग याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल सांगा बरं. आता सिम्बॉलिक फॉर्म पहा, बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांना सिम्बॉलिक फॉर्म हा पी कंजंक्शन क्यू असाच वाटतो, परंतु असं नसतं. ओके, तर आपण पी कोणाला कन्सिडर केलंय? द फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि आपलं ऍक्च्युअल स्टेटमेंट काय आहे? द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. म्हणजे आपला जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो कसा होईल? निगेशन पी कंजंक्शन क्यू. बरोबर आहे मित्रांनो, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय व्हायला पाहिजे? कारण द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल म्हणजे निगेशन ऑफ पी ऑलरेडी आलेला आहे. निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके, सिम्बॉलिक फॉर्म झाला हा आपला. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. ओके, आता आपण गिवन स्टेटमेंटचं निगेशन लिहितोय मित्रांनो. तर मला सांगा, निगेशन पी कंजंक्शन क्यू याचं निगेशन. निगेशन ऑफ कोणाचं? निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके, ऍज पर द डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ काय आपला? पहिल्याचं निगेशन. बरोबर आहे. आता हे ऑलरेडी निगेशन आहे, त्यामुळे काय होईल? निगेशन ऑफ निगेशन होईल. काय होईल? निगेशन ऑफ निगेशन. कारण पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याचं काय होतं? निगेशन येतं. इथं स्टेटमेंट हे ऑलरेडी निगेशन आहे, त्यामुळे निगेशन ऑफ निगेशन झालं. ओके, नंतर कंजंक्शनच्या ऐवजी काय होणार आहे? डिसजंक्शन. ओके, कंजंक्शनच्या ऐवजी काय झालं? डिसजंक्शन. आणि मग दुसऱ्याचं निगेशन. इथं दुसरं स्टेटमेंट आपलं क्यू आहे, मग त्याचं निगेशन. निगेशन क्यू. ओके मित्र हो, आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. negation of negation is a statement itself. So P disjunction negation Q. Okay, P disjunction negation Q. तर मग आता आपल्याला वर्बल फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. वर्बल फॉर्म
ऑफ वर्बल फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. तर गिवन स्टेटमेंटचा आता आपल्याला वर्बल फॉर्म लिहायचा आहे. ओके, मग मला सांगा आता वर्बल फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट कसा येईल. तर आपलं स्टेटमेंट आहे द फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, अँड इट इज कंटिन्युअस. हे गिवन स्टेटमेंट. आता याचा वर्बल फॉर्म काय पाहिजे आपल्याला. पी काय आपला. द फंक्शन इज डिफरन्शिएबल. द फंक्शन is differentiable. ओके, त्यानंतर काय आहे डिजंक्शन मीन्स ऑर. आता दुसरं स्टेटमेंट आहे आपलं द फंक्शन इज कंटिन्युअस म्हणजेच इट इज कंटिन्युअस. बरोबर आहे. निगेशन क्यू आपल्याला त्याचं काय हवंय आता निगेशन म्हणजे काय होईल ऑर इट इज नॉट continuous or it is not continuous. तर मित्र हो, हे अशा प्रकारे आपल्याला एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंट जे कंजंक्शन टाईपचं असतं याचं निगेशन मिळवावं लागतं. ओके, तर तुम्हाला मी याचं अजून एक उदाहरण एक्सप्लेन करणार आहे. अजून एक उदाहरण ज्यामुळे काय होईल तुमचा हा कॉन्सेप्ट इथेच क्लिअर होऊन जाईल. पुन्हा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही निगेशन ऑफ कंजंक्शन शिकण्याची गरज नाही. तिसरं उदाहरण जे आहे ते आता आपण पाहूया. द नंबर इज नायदर ऑड. द नंबर इज नायदर ऑड or the number is neither odd nor the perfect square. The perfect square. Okay, the number is neither odd nor the perfect square. अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. तर आपलं काय ठरलंय कधीही निगेटिव्ह स्टेटमेंटला नॉमिनेट करायचं नाही. म्हणजे आपण पी काय असणार आपला पी हे स्टेटमेंट असेल द नंबर इज ऑड. द नंबर इज ऑड. ओके, आणि क्यू हे स्टेटमेंट काय असेल द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. ओके, आता आपल्याला काय हवंय गिवन स्टेटमेंट. बर, मग आपलं गिवन स्टेटमेंट काय आहे बरं गिवन स्टेटमेंट. आपलं गिवन स्टेटमेंट लिहून घेऊयात. गिवन स्टेटमेंट काय आपलं द नंबर इज नायदर ऑड नॉर द परफेक्ट स्क्वेअर. द नंबर is neither odd nor the perfect square. The perfect square. ओके, मग आता याचा काय हवाय आपल्याला याचा हवाय आपल्याला आता सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म of given statement. Symbolic form of given statement. ठीक आहे, तर गिवन स्टेटमेंटचा आपल्याला आता सिम्बॉलिक फॉर्म हवाय. मला सांगा बरं सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल. द नंबर इज नायदर ऑड नॉर द परफेक्ट स्क्वेअर. द नंबर इज ऑड मीन्स पी. याचं निगेशन हवंय आपल्याला म्हणजे निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू असं येईल. Symbolic form in negation P, conjunction negation Q. ओके, आता आपल्याला याचं काय हवंय निगेशन. निगेशन ऑफ given statement. Given statement. ठीक आहे, तर आता आपण याचं निगेशन घेणार आहोत.
मला सांगा पी कंजंक्शन क्यूचं निगेशन कसं आहे? पहिल्याचं निगेशन डिजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. आता आपलं गिव्हन स्टेटमेंट हे आहे, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, आणि याचं पुन्हा काय हवंय आपल्याला? निगेशन हवंय. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी येईल. पहिलं काय येईल? निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ निगेशन पी. कंजंक्शनचं काय होईल रे मित्र? हो, डिजंक्शन होईल. बरोबर आहे. आणि मग निगेशन ऑफ निगेशन क्यू होईल. बरोबर आहे का मित्रांनो? मग आता निगेशन ऑफ इटसेल्फ, निगेशन ऑफ निगेशन इज फंक्शन इटसेल्फ, म्हणजे काय येईल? पी. डिजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू मीन्स क्यू. मग आपला जो वर्बल फॉर्म जो आहे तो कसा होईल सांगा बरं? वर्बल फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट, वर्बल फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट. चला वर्बल फॉर्म मनातली मनात अगोदर काय आलं पहा. आता मी काय लिहितोय ते, वर्बल फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज द नंबर इज ऑड or the number is perfect square. The number is odd or the number is perfect square. ओके. तर मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला 100% समजलेलं असेल. कारण महत्वाचं काय आहे तर जो आपला डिमॉर्गन्स लॉ आहे तो वापरणं महत्वाचं आहे. निगेशन ऑफ निगेशन, पहिल्याचं निगेशन कंजंक्शनच्या ऐवजी डिजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. मग तिथं स्टेटमेंट हे निगेशन आहे का साधं स्टेटमेंट आहे याच्याच आपल्याला काही घेणं देणं नाही. पहिल्याचं निगेशन कंजंक्शनच्या ऐवजी डिजंक्शन, दुसऱ्याचं निगेशन. ओके, कळलंय? 100% समजले तुम्हाला मित्रांनो. आणि जर काय अडचण असेल तर हा व्हिडिओ काय करायचा? रिवाइंड करायचा आणि पुन्हा पुन्हा पाहायचं, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सहज समजून जाईल. ओके. आता मित्रांनो मी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण याच्यामध्ये तुम्हाला घेणार आहे, जेणेकरून तुमचा हा कॉन्सेप्ट इथेच क्लिअर होऊन जाईल. अजून एक उदाहरण घेतोय. ऍक्च्युअली मी 3च उदाहरणं घेणार होतो, पण मी अजून एक उदाहरण मुद्दाम घेतोय तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठी पुढचं उदाहरण घेतोय, अतिशय सोपं, तुम्हाला सहज समजेल अशा पद्धतीचं, परंतु एक नवीन कॉन्सेप्टला क्लिअर करून देणार. ओके. तर चौथं उदाहरण घेतोय, सर्वांना सहज समजेल असं. मी म्हटलं 7 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4 इज ग्रेटर दॅन 11. 4 इज ग्रेटर दॅन 11 असं मी उदाहरण घेतलं. ओके. आता मित्र हो, आपल्याला हे स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपल्याला याचं निगेशन पाहिजे, कंपाऊंड स्टेटमेंट. ओके. ज्यावेळेस आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते कंपाऊंड स्टेटमेंटची, त्यावेळेस आपण हे लक्षात घेत असतो. निगेशन करताना याचं हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. ओके. तर सुरुवातीला आपण काय करणार? आता इथं आपण नकारार्थी होकारार्थी असं म्हणू शकत नाही. ओके. तर आपण सुरुवातीला काय करूया? पी आणि क्यू असं नॉमिनेट करूया. पी काय होईल आपला? 7 इज ग्रेटर दॅन 3 आणि क्यू होईल आपला 4 इज ग्रेटर दॅन 11. ओके. मग याचं गिव्हन स्टेटमेंट कसं होईल आता? गिव्हन स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट. ओके. तर गिव्हन स्टेटमेंट होईल आपलं 7 is greater than 3 and 4 is greater than 11. ओके. याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल? सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म. ओके. याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल आपला P कंजंक्शन Q. ओके. बर. आता याचं निगेशन, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट. तर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट कसं होईल मित्रांनो? बोला. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट कसं होईल रे?
निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. आपला सरळ सरळ साधा सिंपल डिमॉर्गन्स लॉ आहे, यूज करून घ्यायचा. निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू. ओके. मग आता याचं वर्बल फॉर्म. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट वर्बल फॉर्म. आता ऍक्च्युली मित्रांनो हे सुद्धा निगेशन आहे, परंतु ते कुठल्या फॉर्म मध्ये? निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इन असं म्हणू शकता तुम्ही, इन सिम्बॉलिक फॉर्म असंही म्हणा हवं तर वाटल्यास, सिम्बॉलिक फॉर्म. ओके. तर मग आता वर्बल फॉर्म मध्ये कसं होईल? आता मित्रांनो 7 इज ग्रेटर दॅन 3 याचं निगेशन आपण ऑलरेडी निगेशन मध्ये अभ्यासलंय. पहा, मी ग्रेटर दॅन आणि लेस दॅनची काही उदाहरणं घेतली होती. तर 7 इज ग्रेटर दॅन 3 चं निगेशन कसं होईल? 7 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. काय होईल? 7 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. ओके. अँडचं काय होईल रे आता? ऑर होईल. काय होईल? ऑर. आणि 4 इज ग्रेटर दॅन 11 चं काय कराल? 4 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. आलं लक्षात? तर मित्र हो, अशा प्रकारे आपण कुठच्याही एखाद्या कंजंक्शन टाईपच्या स्टेटमेंटचं काय घेतो? निगेशन घेतो. ओके. आता यानंतर आपण पाहणार आहोत निगेशन ऑफ डिजंक्शन. निगेशन ऑफ डिजंक्शन याचं एक उदाहरण घेऊया. मी म्हटलं द नंबर इज ॲन इवन नंबर. द नंबर इज ॲन इवन नंबर or the number is divisible by 2. Okay. The number is an even number or the number is divisible by 2. ओके. तर मित्र हो, आपल्याला काय हवंय? याचं निगेशन हवं आहे. ओके. तर मग याचं निगेशन आपण कसं फाइंड आउट करतो ते पाहूया. सुरुवातीला आपण आता शिकल्याप्रमाणे सुरुवातीला आपण पी आणि क्यू असं नॉमिनेट करणार आहोत. पी काय होईल आपला? द नंबर इज अन इवन नंबर. द नंबर इज an even number. ओके. आणि क्यू हे स्टेटमेंट कसं असेल आपलं? द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ओके. आता आपल्याला याचा कसला फॉर्म हवाय? गिवन स्टेटमेंट हवं आणि याचं निगेशन काढायचं आपल्याला. गिवन स्टेटमेंट ओके. तर आपलं गिवन स्टेटमेंट आहे द नंबर इज an even number or the number is divisible by 2 or the number is divisible by 2 or the number is divisible by 2. ओके. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल आता मित्र हो? सिम्बॉलिक फॉर्म याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल पी. हे पी आणि डिजंक्शन क्यू. कसं होईल? पी डिजंक्शन क्यू. ओके. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. negation of given statement in symbolic. ओके. कसं असेल रे? negation of given statement in symbolic form as per the De Morgan's second law. पहिल्याचं निगेशन डिजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन आणि दुसऱ्याचं निगेशन. अतिशय सोपं. म्हणजे कसं होईल? निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू इक्वल्स टू पहिल्याचं निगेशन पी डिजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन आणि मग दुसऱ्याचं निगेशन. ओके.
आता मित्रांनो याचं निगेशन इन वर्बल फॉर्म, निगेशन इन वर्बल फॉर्म, निगेशन इन वर्बल फॉर्म. सांगा बरं निगेशन इन वर्बल फॉर्म कसं येईल, सांगा काय होईल. सुरुवातीला द नंबर इज नॉट एन इवन नंबर, डिजंक्शन आहे, डिजंक्शनचं काय झालं आता कंजंक्शन, म्हणजे काय येणार अँड द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. कसं होईल म्हणजे द नंबर is not an even number and the number is not divisible by 2. ओके. तर मित्र हो, या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की निगेशन ऑफ कंजंक्शन सारखंच निगेशन ऑफ डिसजंक्शन देखील आहे. ओके. परंतु तिथे आपण काय करत होतो, कंजंक्शन आलं कंजंक्शन मध्ये तर कंजंक्शनच्या ऐवजी काय घ्यायचो डिसजंक्शन. इथं काय करतो आपण, डिसजंक्शन आलेलं असतं ऑलरेडी स्टेटमेंट मध्ये ऑर हा शब्द असतो, त्याऐवजी आपण काय करतो अँड, आणि दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घेतो. ओके. तर तुम्हाला इथं निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन हे दोन्हीही समजलेलं आहे. ओके. आता मी तुम्हाला होमवर्क साठी काही उदाहरणं देतोय. 5 उदाहरणं मी तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे, ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं सॉल्व्ह करायची आहेत आणि मला तसं ते व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवरती कमेंट करायचंय. मित्र हो, तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहत नाहीयेत सध्या, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीनं पहा, तो समजावून घ्या आणि सांगितलेला होमवर्क सुद्धा करा. मित्रांनो, मी तुम्हाला ही खात्री देतो की जर तुम्ही माझे लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीनं फॉलो केले, व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास केला, तर मॅथ्स मध्ये तुम्हाला मी 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवून देण्याची हमी देतो. फक्त आता सध्या लॉकडाऊन आहे, मग दुर्लक्ष वगैरे अशा पद्धतीचं काही करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ हा व्यवस्थित पाहत चला, सांगितलेला होमवर्क करत चला. व्हिडिओ आवडला लाईक करत चला, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके. तर आपण आता तुम्हाला होमवर्क साठी काही उदाहरणं मी देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ही काही उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेली आहेत. तुम्ही याची अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे, सर्व उदाहरणं सॉल्व्ह करायची आहेत आणि मला ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा युट्यूबच्या खाली कमेंट करायची आहेत. ओके. तर तुम्हाला तर माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तितके तुम्ही यामध्ये परफेक्ट व्हाल, आणि हे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. माझा अंदाज आहे की येणाऱ्या 2021च्या मार्च मधली जी एक्झाम असेल, जर मार्च मध्ये झाली तर अर्थातच, तर त्या एक्झामला यावर आधारित 100% क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे मी याला जरा जास्त महत्व देतोय. तर एक्झाम्पल्स पाहतोय आपण. एक्झाम्पल्स आहेत, पहिले एक्झाम्पल दिले मी, 6 इज नॉट इवन और 6 इज नॉट परफेक्ट नंबर. ओके. हे पहिले उदाहरण. दुसरं उदाहरण दिलंय मी, x इज प्राइम अँड y इज इवन. x इज प्राइम अँड y इज इवन. तिसरं उदाहरण दिलंय, 3 + 3 इज लेस दॅन 5 और 5 + 5 इज इक्वल्स टू 9. ओके. आता ह्या उदाहरणांचं तुम्हाला काय करायचंय, फक्त निगेशन्स करायचे आहेत. मी आता तुम्हाला शिकवल्या पद्धतीनं. द स्काय इज क्लाउडी अँड इट इज रेनिंग. चौथं उदाहरण आहे. पाचवं उदाहरण आहे, आयदर आय विल बी बिझी और आय विल हेल्प यू. ओके. सहावं उदाहरण आहे, द नंबर इज नायदर ऑर नॉर इवन. ओके. सातवं उदाहरण दिले मी तुमच्यासाठी, शंतनू लाइक्स क्रिकेट अँड फुटबॉल. ओके. तर आठवं उदाहरण दिलंय, आय विल हॅव टी और कॉफी. ओके. नववं उदाहरण जे आहे अतिशय सोपं आहे, पहा, 2 + 3 इज लेस दॅन 6 और √2 इज ए रॅशनल नंबर. ओके. मित्रांनो, इथं √2 हा इरॅशनल नंबर आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, परंतु आपल्याला इथं हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे याच्यामध्ये पडण्याची काही गरज नाही. आपल्याला याचं फक्त निगेशन लिहायचंय.
ओके, जर आपल्याला त्यांनी सांगितलं असेल की या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, तर ती वेगळी गोष्ट आहे, आपण ते पाहिलेले ऑलरेडी कशा पद्धतीने घेतलं जातं ते. परंतु इथं निगेशन लिहिताना आपल्याला ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे पाहत बसण्याची गरज नाही. ओके, नम्रता इज ए गर्ल अँड गणेश इज ए बॉय. ओके, हे 10th एक्झाम्पल आहे. 11th एक्झाम्पल दिले मी, इट इज नाईट ऑर ऑल द स्टार्स आर शायनिंग. आणि लास्टचं शेवटचं उदाहरण दिले मी, सम रोजेस आर रेड अँड ऑल लिलीज आर व्हाईट. सम रोजेस आर रेड अँड ऑल लिलीज आर व्हाईट. अशी मी 12 उदाहरणं तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व उदाहरणं कंपल्सरी सॉल्व्ह करायची आहेत. तर मित्रांनो, आता आपण अभ्यासूयात आपले राहिलेले 2 जे कंपाऊंड स्टेटमेंटचे जे फॉर्म्स आहेत त्यांना. त्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे कंडिशनल, त्यालाच आपण इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. आणि जो दुसरा आहे तो म्हणजे बाय कंडिशनल, त्याला आपण डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणत असतो. तर सुरुवात करूया कंडिशनल पासून. कंडिशनलला अगोदर समजावून घेऊया. तर आपला जो राहिलेला फॉर्म होता कंपाऊंड स्टेटमेंटचा, म्हणजे आपण तो ठेवला ऍक्च्युअली मुद्दाम, तर त्याला सुरुवात करूया कंडिशनल. ओके, कंडिशनल. मित्र हो, आताच सांगितलं मी तुम्हाला की कंडिशनलला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. इम्प्लिकेशन. ओके, आणि त्याच्यासाठी जो आपण सिम्बॉल यूज करतो की नाही मित्रांनो, तो सिम्बॉल आहे आपला, एकतर आपण असा ॲरोचा सिम्बॉल देतो किंवा आपण डबल ॲरो आणि मग त्याला हेड अशा पद्धतीनेही त्याला रिप्रेझेंट करतो. मोस्टली आपण त्याला असं रिप्रेझेंट करतो. ओके, तर समजावून घेऊयात कंडिशनल म्हणजेच इम्प्लिकेशन नेमकं काय असतं ते. समजा मित्रांनो, आपल्याकडं 2 स्टेटमेंट आहेत, म्हणजे आपले कंपोनंट स्टेटमेंट, ज्यांना आपण सिंपल स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतो. पहिलं स्टेटमेंट आहे पी, ओके, आणि दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. ओके, तर या 2 स्टेटमेंटला जर आपण कनेक्टिंग वर्ड इफ देनच्या साह्यानं जर कनेक्ट केलं तर ते कंपाऊंड स्टेटमेंट मिळतं आपल्याला. त्याला आपण काय म्हणत असतो, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणत असतो. म्हणजे आपल्याकडे जर पी हे एक स्टेटमेंट आहे आणि दुसरं स्टेटमेंट आहे समजा क्यू. ओके, तर आपण कसं म्हणू, इफ पी देन क्यू. तर इफ पी देन क्यू हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याला आपण काय म्हणणार आहोत, कंडिशनल असं म्हणणार आहोत. तर मग काय कंडिशनल म्हणजे, इफ 2 सिंपल स्टेटमेंट are connected by the connecting word if then the compound statement so formed is called as conditional or implication. सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन लिहून घेऊयात. if 2 simple statements P and Q are connected by the connecting word if then the compound statement so formed, compound statement कुठलं मिळेल रे, if P then Q. The compound statement if P then Q is called as कंडिशनल. आपण त्याला काय बोलतो मित्रांनो, कंडिशनल असं म्हणत असतो. पहा, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. ओके, याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिलं जातं, इन सिम्बॉलिक फॉर्म it is written
as P implication Q. P implication Q, or you can say P conditional Q, or तुम्ही त्याला असंही लिहू शकता P कंडिशनल Q, परंतु मोस्टली आपण अशा पद्धतीने लिहित असतो मित्र हो. आणि याला रीड कसं केलं जातं? P कंडिशनल Q किंवा P इम्प्लिकेशन Q, P इम्प्लिकेशन Q किंवा P कंडिशनल Q, जसं तुम्हाला आवडतंय तसं. विद्यार्थी मित्रांनो, इथे फार महत्वाची गोष्ट आपण नोट करायची आहे ती अशी की इथं जो P आहे या P या स्टेटमेंटला आपण म्हणजे ज्यावेळेस एखादं स्टेटमेंट हे जर कंडिशनल टाईपचं असेल म्हणजेच इम्प्लिकेशन टाईपचा असेल तर अशा स्टेटमेंटमध्ये जो स्टेटमेंटचा इफने कनेक्ट होणारा जो भाग असतो म्हणजे आपला पहिला भाग, तर याला आपण अँटीसिडेंट किंवा हायपोथेसिस असं म्हणतो. तर जो दुसरा जो भाग असतो देन नंतरचा त्याला आपण एक तर कॉन्सिक्वेंट किंवा कन्क्लुजन असं म्हणत असतो. ओके, तर इथं फार महत्वाचे असे काय नोट आपल्याला करावे लागेल. In the conditional statement, P implies Q. मी बऱ्याचदा P implication Q किंवा P conditional Q याला P implies Q असं सुद्धा म्हणत असतो. In the conditional statement P implies Q, P is called as आपण त्याला एकतर अँटीसिडेंट किंवा हायपोथेसिस असं म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? एकतर अँटीसिडेंट म्हणतो किंवा हायपोथेसिस असं म्हणत असतो. तर जो Q आहे की नाही, and Q is called as consequent. काय म्हणतो आपण Q ला? कॉन्सिक्वेंट, और तुम्ही त्याला कन्क्लुजन असं सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता? कन्क्लुजन. ओके, म्हणजे जो P असेल तो आपल्यासाठी कोण असेल मित्रांनो? P असेल तो एकतर अँटीसिडेंट किंवा हायपोथेसिस. तर जो Q असेल या Q ला आपण काय म्हणणार आहोत? एकतर कॉन्सिक्वेंट म्हणू किंवा कन्क्लुजन म्हणूयात. ओके मित्र हो, इथं जे P इम्प्लाइज Q किंवा P कंडिशनल Q याची आपण सुरुवातीला काही उदाहरणं घेऊयात. मित्रांनो, पहिलं उदाहरण घेतो याचं. समजा P हे स्टेटमेंट आहे आपल्याकडं, डिमांड फॉल्स. ओके, आणि Q हे स्टेटमेंट आहे, प्राइसेस आर हाय. ओके, तर मित्र हो, आता P आणि Q हे आपल्याकडे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत. ओके, आता यांचं आपल्याला काय करायचंय? कंडिशनल करायचं आहे. म्हणजे या दोन स्टेटमेंटला आपण काय करणार आहोत? इफ देन ने कनेक्ट करणार आहोत. तर यांचं जे कंडिशनल असेल म्हणजेच P इम्प्लिकेशन Q किंवा P इम्प्लाइज Q किंवा P कंडिशनल Q हे जे स्टेटमेंट असेल ते कसं बरं होईल? इफ डिमांड फॉल्स then prices are high. ओके मित्र हो, याचं दुसरं उदाहरण घेऊयात आपण. समजा आपल्याकडे P हे स्टेटमेंट आहे. P हे स्टेटमेंट आपण अतिशय सोपे उदाहरणं घेतोय जेणेकरून तुम्हाला हे सहज लक्षात येईल, अडचणीचं वाटणार नाही. The function is differentiable. The function is differentiable. Okay, the function is differentiable. आणि Q हे स्टेटमेंट घेतो, the function is continuous. The function is
कंटिन्युअस. ओके, तर मित्र हो, याचं जे इम्प्लिकेशन असेल म्हणजेच कंडिशनल किंवा त्याला आपण इम्प्लाइज असं सुद्धा म्हणतो, ते कसं होईल? पी इम्प्लाइज क्यू कसं होईल रे मित्र हो? याला आपल्याला इफ ने कनेक्ट करावं लागेल आणि याला देन ने, परंतु ते फंक्शन रिपीट झालाय त्यामुळे आपण त्याच्याऐवजी इट हे वापरू शकतो. मग कसं होईल? इफ द फंक्शन is differentiable, if the function is differentiable, then it is continuous. अशा पद्धतीचं हे आपलं इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट होऊन जाईल. बरोबर आहे मित्र हो. इम्प्लिकेशन जे आहे, ह्या इम्प्लिकेशन मध्ये किंवा कंडिशनल मध्ये आपल्याला दरवेळेला इफ देन, इफ पहिलं स्टेटमेंट आणि देन दुसरं स्टेटमेंट असंच येतं असं नाही मित्र हो. म्हणजे जर आपल्याला एखादं एक्झाम्पल हे इम्प्लिकेशन मधलं असेल तर त्याच्यामध्ये दरवेळेला पी इम्प्लिकेशन क्यू ला रिप्रेझेंट करण्यासाठी इफ आणि देन म्हणजे इफ पी देन क्यू असंच दरवेळेला म्हणतील असं नाही. तर याच्यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये म्हणजेच कंडिशनल मध्ये इफ देन म्हणजे इफ पी देन क्यू हे 8 वेगवेगळ्या पद्धतीनं दिलं जाऊ शकतं. तर त्या 8 वेगवेगळ्या पद्धती कुठच्या आहेत हे मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे. तर मित्र हो, त्या 8 वेगवेगळ्या पद्धती आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं पी इम्प्लिकेशन क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंडिशनल क्यू हे जे स्टेटमेंट असतं, या स्टेटमेंटला 8 वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो? लिहू शकतो. आणि आपण जर ते 8 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं तरी ते सर्व 8च्या 8 प्रकार जे आहेत स्टेटमेंटचे ते सेम मिनिंग कन्व्हे करत असतात. तर त्या 8 प्रकार कुठचे हे आता आपण पाहूयात. मित्र हो, ही फार महत्वाची नोट आहे म्हणून मी त्याला म्हटलंय की इम्पॉर्टंट नोट. ओके, द स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू और पी इम्प्लिकेशन क्यू और पी कंडिशनल क्यू and all the following statements have the same meaning. एक्झाम मध्ये आपल्याला if P then Q च्या ऐवजी हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे दिलं जाऊ शकतं. त्यापैकी पहिलं P implies Q, जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी नेहमी P implies Q असं म्हणतो. ओके, if P then Q हा आहे जनरल फॉर्म. ओके, तिसरा Q whenever P, Q whenever P. चौथा आहे P only if Q, P only if Q असं देखील त्याला आपण म्हटलं तरी चालेल. ओके, P is sufficient for Q, P is sufficient for Q, Q is necessary for P, Q is necessary for P. सातवी टाइप आहे तो बघा कसा आहे. Sufficient condition for Q is P, sufficient condition for Q is P. आणि 8वा टाइप आहे मित्रांनो Q follows from P. तर मित्र हो, अशा पद्धतीनं P कंडिशनल क्यू जे आहे याला आपण 8 डिफरंट टाइप्सनं काय करू शकतो? लिहू शकतो. आणि कुठल्याही टाइपनं लिहिलं तरीही त्याचं मिनिंग कसं असणार आहे? सेम असणार आहे. आता मित्र हो, पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे एखादं स्टेटमेंट हे जर इफ पी देन क्यू टाइपचं असेल म्हणजेच पी कंडिशनल क्यू टाइपचं असेल तर अशा स्टेटमेंटचं म्हणजे जे कंपाऊंड स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू जे आहे याच्या ट्रूथ व्हॅल्यूचं काय, याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे तिच्याबद्दल आपण नेमकं काय, तर आपण ट्रूथ व्हॅल्यू जी आहे याची ते आता आपण पाहूया आणि त्याच्यासाठीचा जो ट्रूथ टेबल आहे तो हे आपण तयार करून घेऊयात. तर ट्रूथ टेबल फॉर आपण काय शिकणार आहोत आता? ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. ओके, तर मित्र हो, जर एखादा स्टेटमेंट हे जर कंडिशनल टाइपचं असेल तर कंडिशनल टाइपच्या स्टेटमेंटमध्ये पी म्हणजे आपला अँटीसिडेंट किंवा हायपोथेसिस हा जर
ट्रू आणि आपला जो कन्क्लुजन जो आहे, बरोबर आहे का, तर क्यू ला आपण कन्क्लुजन असं म्हणतो. तर हे क्यू जे आहे हे जर फॉल्स असेल तरच गिवन स्टेटमेंट हे फॉल्स असतं. पहा मी काय बोलतोय, जर पहिलं स्टेटमेंट पी हे ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट क्यू हे फॉल्स असेल तरच कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स असते. अदरवाईज ती सगळीकडे काय समजली जाते, ट्रू समजली जाते. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. ओके, तर बघा मी काय बोलतोय, फॉर कंडिशनल स्टेटमेंट P implies Q if P is true and Q is false, then the truth value of compound statement P implies Q is false. P implies Q is false. Otherwise it is considered as true. म्हणजे पहा मित्रांनो, समजा तर आपला ट्रूथ टेबल आपण कन्सिडर केला, P कंडिशनल Q. ओके, तर मित्र हो, आपलं माहिती आहे की P साठी आपण TTFF लिहितो, TTFF, आणि Q साठी TFTF. ओके, तर मित्र हो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पहिला ट्रू म्हणजे आपला अँटीसिडेंट हा काय पाहिजे, ट्रू. तर आपलं जे कन्क्लुजन आहे ते कसं पाहिजे, फॉल्स. ओके, अँटीसिडेंट ट्रू, कन्क्लुजन फॉल्स तरच आन्सर फॉल्स. किंवा आपण जनरल लक्षात ठेवण्यासाठी पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. अदरवाईज काय कन्सिडर करतो आपण त्याला, ट्रू. मित्र हो, हा आहे आपला ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. हा काय आपला ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. मित्र हो, हा टेबल फार महत्वाचा असा टेबल आहे, कारण एक्झाम मध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून आपला जो अँटीसिडंट आणि जो कन्क्लुजन असतं यांच्यामध्ये काय होतं, जम्बलिंग होते आणि मग उत्तर चुकतं. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, नाहीतर ट्रू. मग आपण एकदा रिवाइज करूया. आपण जे 3 शिकलो आतापर्यंत, कोणतं, एक तर आपण शिकलो कंजंक्शन, दुसरं शिकलो डिसजंक्शन, आणि तिसरं आता काय शिकलो आपण, इम्प्लिकेशन. मग कंजंक्शनचा रूल काय आपला, कंजंक्शनचा रूल आहे TT टू T. पहिला ट्रू दुसरा ट्रू तरच ट्रू, म्हणजे T कंजंक्शन T इज इक्वल्स टू T. ओके, डिसजंक्शनचा रूल काय शिकलो आपण, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे काय, पहिला फॉल्स डिसजंक्शन दुसरा फॉल्स, तर येणार आपले जे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी असेल, फॉल्स. ओके, FF टू F. तर आपण इम्प्लिकेशन साठी काय लक्षात ठेवणार आहोत, आपण इम्प्लिकेशन साठी लक्षात ठेवणार आहोत पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. काय लक्षात ठेवणार आहोत, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, नाही तर ट्रू. ओके, तुम्ही याला कोलावरी डी, आपलं जे गाणं आहे का, वाय दिस कोलावरी डी, तर त्या गाण्याप्रमाणे पण लक्षात ठेवू शकता. TT टू T, लक्षात येते ना, TT टू T, FF टू F, TF टू F. आणि चौथा जो आहे तो आता आपण पाहणार आहोत, तो म्हणजे बाय कंडिशनल, किंवा आपण त्याला डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतो. तर आता आपण पाहूया चौथं जे स्टेटमेंट आहे आपलं कंपाऊंड स्टेटमेंटचा जो चौथा टाइप आहे तो म्हणजे बाय कंडिशनल, किंवा आपण त्याला डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो, त्याच्याबद्दल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासूयात आपला कंपाऊंड स्टेटमेंटचा शेवटचा टाइप, जो आहे आपला
बाय कंडिशनल किंवा आपण त्याला काय म्हणणार आहोत, डबल इम्प्लिकेशन असं म्हणणार आहोत. तर आपण अभ्यासतोय बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. ओके, आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो, आपण त्याला डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. डबल इम्प्लिकेशन. ओके, तर मित्र हो, समजा आपल्याकडे पी आणि क्यू हे दोन कंपोनंट स्टेटमेंट किंवा तुम्ही त्यांना काय म्हणू शकता, सिंपल स्टेटमेंट्स आहेत. ओके, तर हे पी आणि क्यू हे जे दोन सिंपल स्टेटमेंट असतात की नाही, या दोन सिंपल स्टेटमेंटला जर आपण इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ किंवा तुम्ही त्याला सिंपली IFF इफ असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे जर पी आणि क्यू या दोन सिंपल स्टेटमेंट्सला आपण जर इफ अँड ओनली इफ न कनेक्ट केलं तर जे कंपाऊंड स्टेटमेंट मिळतं की नाही, त्याला आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल म्हणतो किंवा त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. ओके, मग पी आणि क्यू ला जर आपण इफ अँड ओनली इफ न कनेक्ट केलं तर आपल्याला मिळणारं स्टेटमेंट कसं असेल सांगा बरं. तर आपल्याला स्टेटमेंट असं मिळेल, पी इफ अँड ओनली इफ क्यू. कसं मिळेल, पी इफ अँड ओनली इफ क्यू. हो की नाही. तर हे जे स्टेटमेंट आहे याला आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल म्हणतो. आपण याच्या अगोदर डेफिनेशन लिहून घेऊयात. बाय कंडिशनलची डेफिनेशन, इफ two simple statements P and Q are connected by connecting word if and only if or तुम्ही त्याला सिंपली काय म्हणू शकता मित्रांनो, IFF. ओके, देन the compound statement पुढचं कंपाऊंड स्टेटमेंट तयार होणार आहे मित्र, आपलं P if and only if Q. हो की नाही. आपलं कंपाऊंड स्टेटमेंट काय होईल, P if and only if Q is called as biconditional. आपण याला काय म्हणत असतो, बायकंडिशनल असं म्हणतो. is called as biconditional or you can say double implication. याला आपण काय म्हणू शकतो मित्र हो, डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, जर याचा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा असेल तर इन सिंबॉलिक फॉर्म P if and only if Q is written as एक तर तुम्ही त्याला असं लिहा किंवा तुम्ही त्याला डबल एरोहेडचा सुद्धा अशा पद्धतीनं पण लिहू शकता. ओके, आणि याला रीड कसं करणार, P डबल इम्प्लिकेशन Q किंवा P बाय कंडिशनल Q असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. ओके, तर मित्र हो, आपण याचं आता अगोदर सुरुवातीला उदाहरण घेऊयात. ओके, तर मी म्हणतो आपल्याकडे P हे स्टेटमेंट आहे. ओके, P हे स्टेटमेंट आहे आपलं डिमांड फॉल्स
फॉल्स. ओके, आणि क्यू हे स्टेटमेंट आहे प्राइसेस आर हाय. ओके, प्राइसेस आर हाय. ओके, तर मित्र हो, याचं जे बाय कंडिशनल जे आहे किंवा डबल इम्प्लिकेशन जे आहे ते कसं तयार होईल रे? डिमांड फॉल्स इफ अँड ओनली इफ प्राइसेस आर हाय. कसं होईल? डिमांड फॉल्स इफ अँड ओनली इफ, पहा, डिमांड false if and only if prices are high. Okay, demand falls if and only if prices are high. Okay, समजा आपण दुसरं उदाहरण घेऊया. याचं दुसरं उदाहरण घेऊया. समजा पी हे स्टेटमेंट आहे. द नंबर इज इव्हन. नंबर काय आहे? इव्हन नंबर आहे. आणि क्यू, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, तर मग याचं इम्प्लिकेशन, सॉरी, डबल इम्प्लिकेशन कसं होईल मित्रांनो? याचं डबल इम्प्लिकेशन होईल पी डबल इम्प्लाइज क्यू, आणि त्याला आपण असं लिहिणार, द नंबर इज इव्हन इफ अँड ओनली इफ the number is divisible by 2. The number is divisible by 2. हो की नाही? तर मित्र हो, हे अशा प्रकारे आपलं हे बाय कंडिशनल असतं. याचं अजून एखादं उदाहरण घ्यायचं का? म्हणजे तुम्हाला हे डिटेल मध्ये समजून येईल. चला अजून एक उदाहरण घेऊयात आपण याचं. समजा मी तिसरं उदाहरण घेतो याचं. समजा मी म्हटलं पी ला म्हणतो मी 2 + 3 = 7. ओके, आणि आपला जो क्यू आहे की नाही त्याला म्हणतो मी 3 × 5 = 8. 2 + 3 = 7 and 3 × 5 = 8. मग याचं बाय कंडिशनल कसं होईल सांगा बरं आता? पी डबल इम्प्लाइज क्यू. काय फक्त या दोन्ही स्टेटमेंटला आपण इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट करणार आहोत. म्हणजे कसं होईल? 2 + 3 = 7. मी मुद्दाम इफ अँड ओनली इफ च्या ऐवजी काय लिहू शकतो? अजून IFF असं सुद्धा लिहू शकतो. ओके, इफ 3 × 5 = 8. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपण डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनलच्या उदाहरणांना वर्बल फॉर्म मध्ये लिहित असतो. ओके, आता आपण हा जो बाय कंडिशनल आहे याला सुद्धा 6 डिफरंट वेजने लिहू शकतो मित्रांनो. किती? 6 डिफरंट वेजने. तर ते वेज कोणते कोणते आहेत आणि याचा ट्रूथ टेबल या दोघांचा आता अभ्यास करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, बाय कंडिशनलचं जे स्टेटमेंट आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, ओके, किंवा त्याला आपण पी डबल इम्प्लिकेशन क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू असं जे म्हणतो, हे स्टेटमेंट 6 डिफरंट टाईपनं आपल्याला दिलं जाऊ शकतं किंवा लिहिलं जाऊ शकतं. पहा ते 6 डिफरंट टाइप्स कुठले आहेत. आणि महत्वाचं मित्र हो, हे फार महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येत नाही की हे बाय कंडिशनलचं स्टेटमेंट आहे. त्यामुळं नेहमी काय करायचं, हे 6 प्रकार कोणते आहेत हे एक्झामला जातानाही तुम्ही काय करायचे आहेत, पाहून जायचे आहेत. कारण का आपली तिथं चूक होणार नाही. तर इम्पॉर्टंट नोट आहे, पाहून घ्या. फॉर द डबल इम्प्लिकेशन P double implies Q, all the following statement have the same meaning. यांचं सर्वांचं मिनिंग कसं आहे? सेम. पहिलं तर तुम्हाला माहिती आहे P if and only if Q. P if and only if Q. किंवा P implies Q and Q implies P. त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये तुम्ही असंही लिहू शकता. पहा, P implies Q and Q implies P.
याचं सुद्धा मिनिंग हे डबल इम्प्लिकेशन असं असतं मित्र हो. तिसरं आहे पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. चौथं आणि पाचवं जे आहे मित्रांनो, हे दोघं जवळपास सेम आहेत. पी इज सफिशियंट अँड नेसेसरी फॉर क्यू. पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू अँड क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट ऑर सफिशियंट अँड नेसेसरी फॉर क्यू. ओके, म्हणजे पी इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर क्यू किंवा तुम्ही क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर पी असं कसंही म्हटलं तरी याचं उत्तर म्हणजे याचा अर्थ सारखाच असतो. आणि लास्टचं सर्वात महत्वाचं, पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू. तर मित्र हो, या 6 डिफरंट पद्धतीनं आपण बाय कंडिशनलला लिहू शकतो. ओके, तर मित्रांनो आता याचा उरला काय सर्वात महत्वाचा असा ट्रूथ टेबल. काय उरलेला आहे? ट्रूथ टेबल. मित्र हो, बाय कंडिशनल साठी अतिशय सोपी गोष्ट तुम्हाला अतिशय सोपं करून सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कधीच विसरणार नाही. तर मित्रांनो, पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट सिमिलर जर असतील की नाही, म्हणजे दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स, तर उत्तर हे ट्रू असेल. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यू हे जर टी 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 डबल इम्प्लाइज टी किंवा एफ डबल इम्प्लाइज एफ दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? सिमिलर आहेत पहा. तर दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर आपण ट्रू घेणार आहोत, अदरवाईज मिक्स्ड असेल तर फॉल्स घेणार आहोत. मिक्स्ड म्हणजे ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. परंतु जर दोन्ही सिमिलर, दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तर आपलं उत्तर कसं असेल मित्रांनो? ट्रू असं असेल. तर सुरुवातीला आपण ट्रूथ टेबल लिहूयात. ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन. ट्रूथ टेबल ऑफ बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. ओके, ट्रूथ टेबल ऑफ बाय कंडिशनल. तर मित्र हो, आपल्याला माहिती आहे आपण पहिलं पी, दुसरा क्यू आणि मग याचं पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा त्याला आपण पी बाय कंडिशनल क्यू, पी इज इक्वॅलंट टू क्यू असं काही म्हणू शकतो. तर पी हा नेहमी आपण काय घेतो? दोन्ही ट्रू, दोनदा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स. क्यू ला आपण नेहमी पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तिसरा ट्रू, चौथा फॉल्स, म्हणजे टी एफ अशा टाईपचा घेत असतो आपण. आपलं काय ठरलंय आत्ताच? जर दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर उत्तर कसं असेल? ट्रू. दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर उत्तर ट्रू. आणि जर मिक्स टाईपचा असेल तर उत्तर काय असेल? फॉल्स असेल. मिक्स टाईपचा असेल तर उत्तर काय असेल मित्र हो? फॉल्स. तर मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा असा ट्रूथ टेबल आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जी सर्व प्रकारचे जे कंपाऊंड स्टेटमेंट होते, मग सर्व प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे कोणते कोणते? तर सुरुवातीला आपण कंजंक्शन शिकलो, मग डिसंक्शन शिकलो, मग निगेशन शिकलो, मग आज आपण इम्प्लिकेशन म्हणजेच कंडिशनल आणि बाय कंडिशनल म्हणजेच डबल इम्प्लिकेशन शिकलो. तर मित्र हो, आता यापुढे पुढील लेक्चर्स मध्ये आपण ट्रूथ टेबल फॉर्म करायला शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल. आणि मित्रांनो, हा चॅप्टर मधला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या ट्रूथ टेबल साठी लागणाऱ्या ज्या आपल्या कंडिशन्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, मी तुम्हाला सर्व कंडिशन एका दमामध्ये सांगतोय, एकदाच सांगतोय. पहा, पहिली कंडिशन, कंजंक्शन असेल दोन्ही ट्रू तरच ट्रू. कंजंक्शनचा रूल काय आपला? दोन्ही ट्रू तरच ट्रू. डिसजंक्शनचा रूल काय? दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. ओके. इम्प्लिकेशनचा रूल काही वेळापूर्वी आपण शिकलो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, नाही तर ट्रू. ओके. आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल आता सांगितल्याप्रमाणे जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तर येणारं उत्तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. निगेशनचं सर्वांना माहिती आहे, निगेशन ऑफ ट्रू इज इक्वल्स टू फॉल्स आणि निगेशन ऑफ फॉल्स इज इक्वल्स टू ट्रू. तर मित्रांनो, हे 5 रूल तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचे आहेत. एक्झाम मध्ये याच्यावरती 4 मार्काचा आणि हमखास जर 4 मार्काला नाही आला तर 3 मार्काचा क्वेश्चन कमीत कमी याच्यावरती असतोच. तर माझी विनंती आहे, तुम्ही हे 5 रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. मी तुमच्यासाठी हे रूल्स पुन्हा एकदा इथं लिहितोय. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मित्र हो, हा जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे तो काय आहे?
आपण लक्षात ठेवायचंय पहिली कंडिशन कंडिशनल साठी, कंडिशनलचा नियम, कंडिशनलचा सिम्बॉल आठवतोय. नियम काय? दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. हा काय असणार आहे? फॉल्स असणार आहे मित्रांनो. हा काय घ्यायचा आहे? अदरवाइज फॉल्स घ्यायचा आहे. ओके. बाय कंडिशनलची कंडिशन, सॉरी डिसजंक्शनची, तर मित्रांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा हा जो पॉइंट आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे, म्हणून मी इथं लिहिलंय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय लिहिलंय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असणारा हा जो पॉइंट आहे तो काय आहे तो एकदा आपण पाहून घेऊयात. तो पॉइंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जो आहे की नाही मित्रांनो, तुम्ही तुमच्यासाठी इथे लिहितोय, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहायचं याला. जर कंडिशनल असेल, कंडिशनल, तर कंडिशनलचा सिम्बॉल आठवतोय, हा सिम्बॉल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय महत्वाचा असा म्हणजे व्हेरी 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 इम्पॉर्टंट असा पॉइंट सांगतोय. तो पॉइंट एकदा व्यवस्थित पद्धतीने पहा. मी इथं लिहितोय सुरुवातीला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, ह्या पॉइंटला फार महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण जे 5 नियम जो शिकलेलो आहोत त्या 5 नियमांना इथं मी एकाच टेबल मध्ये लिहिणार आहे. तो टेबल तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं पहा आणि हा व्हिडिओ मित्र हो, इथं हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि व्हिडिओ पॉज करून इथं जो महत्वाचा मुद्दा आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? स्क्रीनशॉट. अतिशय महत्वाचा असा पॉइंट आहे. 4 मार्क किंवा मिनिमम 3 मार्काला क्वेश्चन यावरती फ्रेम करतातच. ओके. तर पहिला पॉइंट सांगतोय मित्रांनो तुम्हाला, तो आहे आपला कंजंक्शन साठीचा. कुठला आहे? कंजंक्शन. कंजंक्शनचा हा आहे सिम्बॉल. आणि कंडिशन सांगतोय मित्रांनो कंजंक्शन साठीची, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज हा काय कन्सिडर करायचा आहे? फॉल्स. हा काय कन्सिडर करायचा आहे? फॉल्स. मित्र हो, दुसरी कंडिशन डिसजंक्शन साठीची. दुसरी कंडिशन कोणासाठी सांगतोय मी? डिसजंक्शन. डिसजंक्शनचा हा आहे सिम्बॉल. ओके. आणि कंडिशन आहे दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. तिसरी कंडिशन अतिशय महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो याला, इम्प्लिकेशन. काय आहे हे? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा हा आहे सिम्बॉल. ओके. आणि कंडिशन पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज हा सुद्धा ट्रू आहे मित्रांनो. अदरवाइज हा सुद्धा काय असणार आहे? ट्रू. आणि चौथी कंडिशन डबल इम्प्लिकेशन साठी. चौथी कंडिशन मित्र हो, डबल इम्प्लिकेशन साठी हा आहे त्याचा सिम्बॉल. ओके. आणि कंडिशन आहे मित्र हो, जर दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तरच ट्रू, तरच ट्रू, अदरवाइज याला सुद्धा काय कन्सिडर करणार आहोत? फॉल्स कन्सिडर करणार आहोत. आणि मित्र हो, शेवटचं अतिशय महत्वाचं जे उरलं ते म्हणजे सर्वांचं लाडकं निगेशन. काय आहे? जर निगेशन ऑफ ट्रू असेल तर तो फॉल्स, अँड निगेशन ऑफ फॉल्स असेल तर तो ट्रू. मित्र हो, हा ट्रूथ टेबल अतिशय महत्वाचा आहे, अतिशय अतिशय महत्वाचा आहे. ओके. मला तुम्ही हा ट्रूथ टेबलचा स्क्रीनशॉट घेतलाय का नाही तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि क्रॉप करून आपल्या
व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करायचा आहे, म्हणजे मला समजेल की कोणी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे ते. ओके, तर मित्रांनो, हा आजचा जो व्हिडिओ होता हा फार महत्वाचा होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायला शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. फक्त हे जे अतिशय महत्वाचा असा जो पॉइंट आहे हा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला 100% समजलेला आहे, तुम्ही तो लक्षात घेतलेला आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ती अशी की तुम्ही आपला जो चॅनल आहे श्रीराम अंधारे अ लर्निंग कंपॅनियन, या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला तो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक बटन प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक बटन प्रेस केलं तर विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओ बनवायला आम्हाला थोडीशी गंमत वाटते, मजा येते, आत्मविश्वास वाढतो. ओके, तर मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक बटन ही प्रेस करायचं आहे. धन्यवाद.